गहू आणि तांदूळ ह्या धान्यांनी माणसाला गुलाम बनवलंय, असं मी तुम्हाला म्हणालो होतो. तुम्हाला विश्वास बसेल का? आपले पूर्वज साधारण 55,000 प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पती खात होते आणि आपण फक्त आता गहू आणि तांदूळच खातो. विज्ञान असं सांगतं, की कुठलीही वनस्पती त्याच्या बीजाचा प्रसार करण्यासाठी माणसांचा, कीटकांचा, फुलांचा, पानांचा वापर करत असते आणि त्याचप्रमाणे गहू आणि तांदळांनी आपल्या माणसाचा वापर केलाय, असे अनेक सांगतात. युवान नोआ हरारी यांनी लिहिलेल्या होमो सेपियन्स पुस्तकात ते अशी माहिती देतात. परंतु अनेक शास्त्रज्ञ असं सांगतात, की कुठल्याही वनस्पतीला नर्व्हस सिस्टम नसल्यामुळे वनस्पती विचार नाही करू शकत. मग प्रश्न असा पडतो, की एवढ्या ज्या जाती होत्या त्या कुठे नष्ट झाल्या? नुसत्या भारतात तांदळाच्या 1,50,000 इतक्या जाती होत्या आणि ही जात किंवा हा गहू किंवा हा तांदूळ माणसाला आवडावा अशी काही तत्व ह्या गव्हाने किंवा तांदळाने निर्माण केलेत का? आणि ह्याच माणसाच्या म्हणजे आपल्याच बुद्धिमान माणसाच्या जोरावरती ह्या सगळ्या 2 जाती अख्ख्या पृथ्वीवर पसरल्यात आणि ह्या 2 जातींशिवाय आपण माणसाची वेगळी गोष्ट इमॅजिनच करू नाही शकणार. आपल्याला याबद्दल काय वाटतं? खरंच तांदूळ आणि गव्हाने आपल्याला गुलाम केलं असेल का? आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा.